नमस्कार. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे या 5 सवयीमुळे अर्ध डोकेदुखी, अर्धशिशी म्हणजे मायग्रेनला उत्तेजन. मायग्रेन हा केवळ एक सामान्य डोकेदुखीचा प्रकार नसून ती एक गंभीर समस्या आहे. यात असह्य वेदना, मळमळ आणि तीव्र प्रकाश किंवा आवाजाचा त्रास होतो. जे लोक मायग्रेनने त्रस्त आहेत, त्यांना वारंवार तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे मायग्रेनचा त्रास आपल्या काही सवयीमुळे होऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीसाठी ही कारणे वेगवेगळी असू शकतात. आपल्या रोजच्या काही सवयी अशा आहेत ज्या मायग्रेनवर जास्त परिणाम करतात. कारण अनेकदा या सवयीकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे मायग्रेनचा त्रास वारंवार होऊ शकतो. जर तुम्हालाही ही समस्या असेल, तर या सवयी ओळखणे आणि त्या सुधारणा करणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा 5 सवयी ज्या मायग्रेनचा म्हणजे अर्ध डोकेदुखीला त्रास वाढवू शकतात आणि त्यापासून कसे वाचावे. पहिली घट पहिली घटक आहे तणाव. मायग्रेनचे सर्वात सामान्य कारण म्हणजे मानसिक तणाव. जेव्हा आपण जास्त तणावाखाली असतो, तेव्हा आपले शरीर कॉर्टिसोल सारखे स्ट्रेस हार्मोन सोडते, जे हार्मोन्स मायग्रेनला कारणीभूत ठरू शकतात. विशेषतः जेव्हा तणाव हळूहळू कमी होतो, जसे की आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी, तेव्हा हा त्रास वाढू शकतो. म्हणून सुरुवातीपासून तणावावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही ध्यान आणि दीर्घ श्वास घेण्याचा सराव करू शकता. त्यानंतरचा घटक आहे अल्कोहोल आणि कॅफीन. काहींना वाटते की कॉफी पिल्याने मायग्रेनमध्ये आराम मिळतो, पण हे पूर्णपणे खरे नाही. अल्कोहोल आणि कॉफीन दोन्ही मायग्रेन वाढवू शकतात. जास्त प्रमाणात दारू पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. त्याचप्रमाणे कॅफीनची मात्रा अचानक कमी केल्यास देखील डोकेदुखी होऊ शकते. तीव्र प्रकाश आणि आवाज. सूर्यप्रकाश किंवा फ्लॅशिंग लाईट सारख्या तीव्र प्रकाश किंवा मोठा आवाज मायग्रेनला ट्रिगर करू शकतात. ज्या लोकांना प्रकाश आणि आवाजाची जास्त संवेदनशीलता असते, त्यांना त्याचा त्रास होतो. म्हणून उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सनग्लासेस आणि मोठ्या आवाजाच्या ठिकाणापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. झोपेच्या वेळापत्रकात बदल. अनियमित झोपेचे वेळापत्रक देखील मायग्रेनचे कारण बनू शकते. खूप जास्त किंवा खूप कमी झोप दोन्हीमुळे पण आपल्या शरीराची सर्केडियन रिदम बिघडते. दररोज एकाच वेळी झोपण्याची, उठण्याची सवय लावण्याने मायग्रेनचे त्रास कमी होतो. शारीरिक ताण.